इथे राहुल स्पोर्ट्स टाकीगाव क्रिकेट संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी इथे आमंत्रित केलंय ते अर्थातच स्वर्गीय मेघनाथ शेठ प्रतिष्ठान विठ्ठल रखुमाई क्रिकेट संघ जासई यांना इथे आमंत्रित केलं आहे फलंदाजीसाठी। तर सलामीची जोडी लगेच जाऊ द्या मैदानात आणि जाऊया आपण वैभव यांच्याकडे। चला धन्यवाद डीजे। चला मॅच सुरू करूया आता आपण लगेच। आता वेळ आपल्याकडे खूप कमी राहिलाय, थोडीशी घाई करावी लागेल संध्याकाळच्या सत्रामध्ये, कारण आता ही 4 षटकांची मॅच आपण सुपर 8 मधील अंतिम लढत इथे लढवतोय। जो जिंकेल तो सुपर 4 मध्ये दाखल होईल। ऑलरेडी पहिल्या दिवसामध्ये वाकलन, दुसऱ्या दिवसामध्ये तुम्ही दापोली, हे 2 संघ ज्यांच्यामध्ये पहिली सेमीफायनल आणि तदनंतर तिसऱ्या दिवसामध्ये तुम्ही रावे टीम, आणि आज यामधून जो जिंकेल तो त्या रावे संघाविरुद्ध सेकंड सेमीफायनल खेळेल हे लक्षात घ्या। त्यामुळे आता उर्वरित 3 टीम वाकलन, दापोली आणि रावे रेडी राहा। रुद्र आपल्यासाठी प्रत्येक आयबा प्रेक्षक कमाल कॅससाठी 5,000 रुपयाचा पारितोषिक असेल संगमबाई माली आणि हरेशबाई रसाल यांच्या वतीनं, आणि कमिटीच्या माध्यमातून तुमच्यासाठी 100 रुपयाचा पारितोषिक असेल। चला आता मॅच कडे आपण लक्ष केंद्रित करूया। खूप चांगली या क्रिकेट शृंखला आणि तेवढंच भव्य दिव्य असं आयोजन स्पर्धेच्या अंतिम टप्प्यामध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण आलोत। आता तुम्ही पाहू शकाल संध्याकाळचे ठीक वाजलेत ते म्हणजे 4:33 झालेत। जवळपास आपले हा सामना पकडून आपल्याला 4 सामने कव्हर करायचे आणि आपल्याकडे वेळ जास्तीत जास्त असेल पाहायचं झालं तर जेमतेम आपल्याकडे 1.25 तास एवढ्या वेळेमध्ये आपल्याला हे 4 सामने कव्हर करायचे। तर प्लीज मॅच स्टार्ट करा आता। सलामीवीर खेळाडू मैदानामध्ये दाखल झालेत। साईश म्हात्रे आणि जयदीप म्हात्रे ओपनिंग ब्लास्टरच्या भूमिकेमध्ये, आणि त्यांना साथ देण्यासाठी ओमकार नाईक गोलंदाजी मार्कवर आलेत। 20 मिनिटाचा टायमिंग अलर्ट करा। 20 मिनिटांमध्ये तुम्हाला लगेच इनिंग समाप्त करायचे। राईट मोर द विकेट न सुरुवात करत असताना गोलंदाज सज्ज। ओमकार नाईक आलेत पहिल्या षटक घेऊन। टाकीगाव संघाकडून चांगलं कामगिरी सकाळच्या सत्रामध्ये नक्कीच राहिली याची, परंतु आता पहिल्याच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न। एक बिग बॅटल आहे, कारण 8 संघांचा प्रवास, ज्यामधील 6 संघांचा प्रवास आता इथे संपुष्टात आलाय आजच्या दिवसामधील, आणि अंतिम हे 2 संघ तुम्ही पाहू शकाल आता एकामेका विरुद्ध फाईट करत असताना। साईशच्या बॅटमधून एक सिंगल रन येत असताना पहिल्याच बॉलवर जबरदस्त फाईट होईल। जिंकाल तर या 4 ट्रॉफीपैकी एक ट्रॉफी पूर्ण आपल्या घरी नेण्याचं स्वप्न तुमचं पूर्ण होणार आहे। त्यामुळे आता इथं लढावं लागेल। धावसंख्या फरकार रन लागली आहे पहिल्याच बॉलच्या समाप्तीनंतर एक सिंगल। आडव्या बॅटनं स्लॅश केला बॉलला नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जाऊन विसावेल विथ 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमारेषे पलीकडे चौकार। चांगला चौकार, चांगला आक्रमण। आता मात्र वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न शॉर्ट थर्डमॅन मध्ये केला जाईल। या बॉलला फील्ड रन मिळेल एक, या बॉलवर सिंगल। रणनीती साफ आहे दोन्ही फलंदाजांना आता सेट होण्यासाठी थोडासा वेळ हवाय, आणि सेट झाल्यानंतर आक्रमणतेचा प्रयत्न तुम्हाला जरूर पाहायला मिळेल। धावसंख्या फरकार धावा लागतायत सद्यस्थितीमध्ये टोटल ऑन अ बोर्ड 6 रन। 3 चेंडूंचा खेळ संपला गेलाय, एक सिंगल। बॅट्समॅन साईश मात्रच्या बॅटमधून जे आता स्ट्रायकर एंडकडे आहेत
आणि 2 चेंडूचा सामना करत असताना जयदीप मात्रेने रन केलेत जवळपास 2 बॉल 5. हा फटका विशेप मध्ये समोर ब्लॅक स्क्रीन कडे चेंडू चाललाय. फिल्डर तिथे तैनात आहे. 1 रन या बॉलवर मिळेल आणि सिंगलवर समाधान व्यक्त करावं देखील लागेल साईशला. साईशनं आज खूप चांगला रोल अदा केलाय. जेव्हा जेव्हा जयदीप यांना त्यांनी स्ट्राईक एंड कडे आणण्यासाठी सिंगल जेवढा घेता येईल तेवढं त्यांनी प्रयत्न केलाय. कारण आज त्यांच्या बॅटमधून चांगले चांगले स्कोर येत आहेत, चांगले फटके येत आहेत, स्कोरिंग शॉट येत आहेत. त्यामुळे संघ चांगल्या स्थितीमध्ये. दोन्ही संघाने आज ताकदवान लढाई लढलेत. परंतु फलंदाजीपेक्षा गोलंदाजी ही दोन्ही टीमची सर्वश्रेष्ठ राहिली आहे. त्यामुळे दोन्ही टीमची ताकद गोलंदाजी असल्यामुळे कोण कोणावर हावी ठरेल यांची उत्तर मिळतील. पुन्हा एकदा विशेप मध्ये आता लॉंग ऑन कडे चेंडू चाललाय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन सीमा रेषेपलीकडे. या बॉलवर येतोय चौकार. थोडीशी स्विंगिंग डिलिव्हरी आतल्या दिशेने वलंग घेत असताना चेंडू थोडस नाराज आहे खेळाडू जयदीप आपल्यावर. कारण स्लॉट मध्ये चेंडू तो त्यांनी मिस केलाय. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिले षटक संपले. आता टीम मीटिंग घेऊ नका टीम टाकी प्लीज. पहिले षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या फलकावर लागलेत त्या बिनबाद 11. धन्यवाद डीजे. चला थोडंसं स्पीडअप करा. आता टीम टाकी इतका वेळ नाही आपल्याकडे तर प्लीज. कारण आपण दोन्ही एंड खेळतोय प्रवीण गायकर. त्यामुळे कधी कधी थोडंसं फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये चेंजेस तुम्हाला पाहायला मिळतो. कारण आपली नियोजित खेळाडू असतात जे सर्कलच्या रिंगणातून बाहेर फिल्डिंग करतात आणि त्यानंतर तुम्ही इनसाइड ऑफ द सर्कल 4 फिल्डर तुम्ही पाहू शकाल. आता सीमा रेषेलगत 5 क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन पुरवतील. बटच्या रडार मध्ये हा चेंडू पुरेसा आला नाही. परंतु जरी मिससामिंग असलं तरी काय फरक पडेल. जेवढ्या रन मिळतील जेवढ्या त्यांना हव्या होत्या येतो या बॉलवर चौकार. वर सध्या तुम्ही नेहाल नाईकला पाहतोय. पहिल्या चेंडू रिलीज केल्या. तदनंतर आपण एक चौकार पहिल्याच बॉलवर तुम्ही पाहतायत. हो फुलटॉस बॉलला उत्तर दिलाय. पंचाचा नो बॉलचा इशारा वेस्ट ऑफ हाईट. जे टिपला जाईल परंतु रन कंप्लीट झाली. धावबाची संधी डायरेक्ट हिट आणि खेळाडू होतील धावबाद. एक मोठा हत्रा मोठा झटका जयदीप मात्रेला परतावा लागेल आता तंबूच्या आश्रयाला. तर इथे मान्यवरांचे या ठिकाणी शुभागमन झाले. सन्माननीय मयूर सिक्युरिटीचे सर्व माणिक शेठ म्हात्रे साहेब यांचे या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांचे या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. बघा बिमर बॉल होता. कदाचित थोडीशी घाई गडबड करण्याचा प्रयत्न केला वैभव आणि कदाचित अंगलेट आला आणि डायरेक्ट हिट झाला आणि मात्र माघारी परतावं लागतंय ते जयदीप बंटी या फलंदाजाला. डेफिनेटली. आणि एक मोठा हदरा टीमला. आता संघातील ट्रम्प कार्ड खेळाडू बाद झाल्यानंतर 1 डाऊनच्या भूमिकेमध्ये खेळाडू दाखल होतील. आता इनॅट नंबर 3 भूषणची आता जबाबदारी वाढणार या मॅच मध्ये. परंतु त्यासोबत सर्वाधिक जास्त जबाबदारी आता वाढणार ते साईशवर. कारण साईशचा विचार तुम्ही केला तर मागील 2 मॅच मध्ये जेव्हा बंटीची बॅट बोलत होती तेव्हा त्यांच्यावर दडपण थोडं फारशा प्रमाणात कमी होतं. परंतु आता त्यांचे विकेट रनआउटच्या स्वरूपाने पडल्यानंतर यांच्यावर प्रेशर इथे तुम्हाला वाढताना पाहायला मिळेल. 16 धावा धावसंख्या फरकावर नोंदवले गेलेत. विकेट मिळते रनआउटच्या स्वरूपानं सांघिक यश पाहायला मिळालं. निहाल सज्ज झालाय. मागील 2 मॅच मध्ये आय थिंक निहालची उपस्थिती नव्हती. या मॅच मध्ये त्याची उपस्थिती तुम्हाला पाहायला मिळते. परंतु आल्यानंतर काय घेऊन येतील आपल्यासोबत आपल्या टीमच्या दृष्टिकोनातून गोलंदाजी ताकद तुम्हाला वाढताना पाहायला मिळेल. सज्ज होतील गोलंदाज पुन्हा एकदा निहाल नाईक. पहिल्याच बॉलवर चौकार. त्यानंतर दुसरा नो बॉल फ्रीडचा बॉल आहे.
समोर फलंदाज भूषण मात्र फ्री हिटचा फायदा कशा रीतीने उचलतील हे आपण पाहूया. फ्री हिटचा चेंडू अलंग कार्पेट थोडस लेट शॉट सिलेक्शन झालं. एक रन कंप्लीट झाली. दुसऱ्यासाठी निघालेत परंतु नकार दिला साईशनं कारण ती चुकी करायची नाही जी मागील बॉलवर झाली आणि ते एक सिंगल. आता संयमानं चालावं लागेल कारण आयुष्यामध्ये जसं जसं एक पाऊल आपण पुढे टाकतो तसं तसा संघर्ष वाढत चालतो आणि हा संघर्ष तुम्हाला इथे पाहायला मिळतोय. आता प्रत्येक संघ आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी 100% कमिटमेंट तुम्हाला इथे देताना पाहायला मिळेल कारण या सुंदर चमचमणाऱ्या 4 ट्रॉफ्यांपैकी एका ट्रॉफीचा हकदार बनायचं आणि त्यासाठी लढत इथे लढत असताना दोन्ही खेळाडू आणि दोन्ही संघ पायांचा भेद घेत असताना आपण पाहू शका फ्लिक ऑफ द रिस्ट फक्त दिशा दिली तंत्र वापरलं. लेफ्ट हँड बॅट्समन साईशनं आज संयमी खेळ. साईसला खूप कमी प्रमाणात आम्ही असं इतका संयम पाहायला मिळालाय कारण आज जवळपास त्याला 5 चेंडूचा सामना केला. एक चौकार जरूर दाखवला परंतु वैयक्तिक योगदानाचा त्याचा विचार तुम्ही केला तर 8 धावांचं योगदान दिलंय. त्यामुळे थोडंसं संयमानं धावसंख्या फलकर रन लागलेत 18. लॉट्स ऑफ 18 धावा नोंदवले गेलेत. जवळपास 3 चेंडूंचा खेळ या ओव्हर मध्ये आता संपुष्टात आलाय. चला स्कोरिंग मिस्टेक नॉर्मली होती एका रनची ती आता सुधारली जाईल. चला 20 धावा बोर्डवर लागलेत. गोलंदाज सज्ज होतील निहाल. सो चांगला चेंडू जबरदस्त ब्लॉक होल मध्ये तेवढा सन्मानजनक इथे ड्राईव्ह केला. ब्लॅक स्क्रीनच्या अगदी समोर फील्ड केलं जाईल या बॉलवर आणि एक सिंगल येत असताना जबरदस्त कमबॅक करत असताना निहाल नाईक कारण थोडंसं आक्रमण सध्या तुम्ही पाहू शकाल इथे होत होतं आणि तदनंतर आक्रमणातून सावरण्याचा प्रयत्न. आता हा बॉल काय घेऊन येतील कारण एक अतिरिक्त चेंडू फेकला होता त्याचा परिणाम आपण पाहू शकाल. एक एक्स्ट्रा चेंडू या षटकामध्ये त्यांना फेकावं लागते. सायकेलिनकडे भूषण मात्रे मनगटी ताकद आहे या खेळाडूकडे. जेव्हा यांच्या स्लॉट मध्ये चेंडू येतो तेव्हा तो सीमारेषे पार जातो. पाहूया काय घडेल. हा ताकदवर फटका ताकदीचा प्रचंड वापर करत असताना लॉंग ऑफ सीमा रेषे पलीकडे येईल या बॉलवर दमदार षटकार. चला अंतिम शेवट गोड केलाय षटकारानं. षटक समाप्त होत आहेत. आता इथे मात्र 2 धावसंख्या फलकर रन लागले त्या 1 बाद 27. भूषण म्हात्रेच्या बॅटमधून अखेरता तो षटकार आला. मी अगोदरच म्हटलं की दोन्ही संघांची ताकद ही त्यांची गोलंदाजी आहे त्यामुळे आता बॅटिंग कशी होईल हे पाहायचं आहे. परंतु सध्या बॅटिंग दृष्टिकोनातून मेघनाथ म्हात्रे प्रतिष्ठान जास्ती हा संघ आपलं चांगलं योगदान देत असताना संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण आलो. संध्याकाळचे सध्या 4:44 झाले. जवळपास 4:45 झालेत. त्यापैकी आपले विचार केला तर या मॅच मध्ये 1 इनिंग आणि 3 सामने आपल्याला आजच्या दिवसामध्ये कव्हर करायचे आहेत. रनवे मध्ये थोडासा अडथळा गोलंदाजीसाठी आलेत स्वप्नील खार पाटील. पहिल्या षटकामध्ये ओमकार नाईकने रन खर्च केले होते 11 तर निहाल नाईक मागडेट सज्ज झाले सिद्ध झाले आणि टोटल या षटकामध्ये त्याने रन खर्च केले 16. स्वप्नील सज्ज झालेत. लोवर बॉल तुम्ही पाहिला बॅक ऑफ द हँड रिलीज पद्धतीने रिलीज केलेला चेंडू झेल तिथे सुटलाय. खराब फिल्डिंग. या छोट्या छोट्या हाफ चान्सेस तुम्हाला फुल मध्ये कन्वर्ट करावे लागतील कारण जेव्हा तुम्ही ही हाफ चान्स फुल मध्ये कन्वर्ट करता तेव्हा आणखी आक्रमकता तुमची सिद्ध होत असते आणि ते तुम्हाला करावं लागेल. रन मिळतील या बॉलवर पुन्हा एकदा 2. जेव्हा जेव्हा सिंगल डबल घेता येतील तेवढं घेतलेत. जेव्हा जेव्हा खराब चेंडू मिळाले त्यावर हाणामारी झाली त्यामुळे अगदी मेरिट नुसार खेळ सुरू आहे. अगदी पार्ट ऑफ गेम ज्याला आपण खेळाचा हिस्सा म्हणतो आणि जे प्लॅनिंग असतं त्या प्लॅनिंग नुसार सध्या खेळ सुरू आहे जास्त टीमच्या दृष्टिकोनातून. आडव्या बॅटनं शॉट ऑन पूल करण्याचा प्रयत्न होता. गॅप शॉट सिलेक्शन क्षेत्ररक्षक पोहोचतील बॉलवर जोपर्यंत चेंडूला उचलण्यासाठी वेग घेतला थोडीशी खराब फिल्डिंग
फिल्डिंग मध्ये टाकीगाव संघाने सकाळच्या सत्रामध्ये चुका केल्या नव्हत्या, परंतु या महत्वपूर्ण मॅच मध्ये आता त्या चुका आढळत आहेत. कराल चुका तर मॅचला मुकाल असं म्हटलं जातं, त्यामुळे या चुका वेळीच तुम्हाला सुधाराव्या लागतील, कारण आता आव्हान राहिले आहे ते सुपर 4 मध्ये जाण्याचा. आज दिवसभर प्रचंड मेहनत या दोन्ही टीमने केल्या आहे, परंतु दोन्ही टीमसाठी हेच मी म्हणेन, तुम्ही दिवसभर काय केलं त्याला आता महत्व राहिलं नाही आहे. तुम्ही आता काय करता या मॅच मध्ये, तुम्ही विजयश्री कसा खिचून आणता याला महत्व आहे. दुनिया तुमचा संघर्ष नाही पाहत, दुनिया तुमचा सक्सेस पाहतो, त्यामुळे रिझल्ट तुम्हाला द्यावा लागेल. चांगला चेंडू कमबॅक करत असताना यॉर्करचे वार इथे करण्यासाठी सुरुवात झाली आहे. जेव्हा असं म्हणतात की युद्धामध्ये पराभवाला सामोरं जाण्याची वेळ येतं, तेव्हा क्षेपणास्त्र वापरण्याची सुरुवात होती आणि ते क्षेपणास्त्र यावेळेस रिलीज केलं गोलंदाजानं, ज्याचं स्वतःचं ब्रह्मास्त्र रिलीज केलं आणि डॉट बॉल. आणखीन एक चांगला चेंडू क्षेत्ररक्षक आहे तिथे वेट केला, तदनंतर चांगला डिसिजन म्हणावा लागेल. 1 रन या बॉलवर कंप्लीट होत असताना जेवढीच चांगली कलेक्शन तेवढंच चांगली फेकी तुम्ही पाहू शकाल. क्रिकेटमध्ये बॅटिंग आणि बॉलिंग हे दोन हिस्से सर्वांनाच पसंत आहेत, परंतु आपण म्हणतो ना की क्रिकेट क्षेत्ररक्षकाची देखील भूमिका मोठी असते. धावसंख्या फलकावर रन लागलेत 32, त्यामुळे आता संघ कशा रीतीने पुढे निघून जाईल. धावा बोर्डवर लागलेत 32, अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. सेकंड इनकेड बॅट्समन तुम्ही भूषणला पाहतात, यामध्ये थोडस फ्रंट फूट शॉर्ट सिलेक्शनच्या अगदी जेव्हा बॉल अगदी खूप क्लोज झाला तेव्हा ते थोडस बॉडीचं बॅलन्स बिघडले आणि ते बॉलला मिस होत असताना डॉट बॉलची सांगता तुम्ही या बॉलवर पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी स्वप्नील खारपाटील कडून. सध्या धावा त्याने थांबवलेत. पहिले 5 चेंडू तर प्रभावशाली राहिलेत, 5 रन अद्यापर्यंत या ओव्हर मध्ये आलेत. अंतिम बॉल देखील चांगला, शेवट चांगलं तर सर्व काही चांगलं हे सांगत असताना हे षटक संपले. चला 12वे खेळाडू पाणी घेऊन जातील, त्यांना पाणी पुरवा आपण. आणि अशा रीतीने आपण पाहू शकाल खेळाच्या पूर्वार्धामधील पहिल्या 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय आणि धावसंख्या फलकावर रन लागते टोटल 1/32. पहिल्या 3 षटकांचा खेळ आता इथे संपुष्टात आलाय. धावसंख्या पटलावर रन लागले टोटल 32. खेळाडू बाद झाले फक्त 1. क्षेत्ररक्षकाची भूमिका मला जर तुम्ही विचारलं सर्वाधिक रोल तुम्हाला कोणता आवडतो तर मी ऑफकोर्स सांगेन क्षेत्ररक्षण, कारण यानं तुम्ही बरंच काय मिळवता, त्यामुळे क्षेत्ररक्षण चांगलं होणं महत्वाचं. लोअर फुलटॉस पद्धतीचा बॉल फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहे. डिसिजन घेतला की अगोदर चेंडूवर जाण्याचा, तदनंतर पायाने चेंडूला स्टॉप केला. 2 धावा इझिली याही बॉलवर कंप्लीट होतील. हळूहळू संघ एका चांगल्या स्थितीमध्ये. आता मी म्हणेन मेघनाथ शेठ म्हात्रे प्रतिष्ठान जासई संघ चांगल्या स्थितीमध्ये आलेत, कारण 34 धावा बोर्डवर आता लागत असताना तुम्ही दिसतायत. अंतिम षटकामध्ये योगेश कोहली हे गोलंदाजाला प्राचार्य केले गेले. स्ट्राईक रेंजकडे लेफ्ट हँडेड बॅट्समन सलामीवीर साईशला पाहायला मिळेल. बराच वेळ साईशने घेतला, सिंगल डबल त्याने कंटिन्युअसली सुरू ठेवल्या. एक चांगला रोल त्याने अदा केलाय. इनसाइड आउटच्या माध्यमातून चांगलं शॉर्ट सिलेक्शन. फिल्डर नाही आहे, परंतु जोपर्यंत एक्स्ट्रा कव्हर मध्ये पोहोचतील तोपर्यंत रन मात्र कंप्लीट केली गेली. एक सिंगल. चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल, कारण एक चांगलं डिस्टन्स त्याने कव्हर करायचं होतं. वेळ कमी होती आणि एवढ्या कमी वेळामध्ये त्यांनी ते डिस्टन्स कव्हर केलं आणि तदनंतर चेंडू स्टॉप केला, रनी थांबवल्या. जिथे 2 धावा पाहत होत्या जासई संघ तिथे सिंगलवर समाधान त्यांना व्यक्त करावं लागलं आणि या सिंगलच्या मदतीने संघ पदार्पण केले 35 वर. पहिल्या 2 षटकांमध्ये रन जवळपास 27 आले होत्या,
परंतु स्वप्नील खारपाटीची जबरदस्त गोलंदाजी, ते 5 धावांचा षटक आणि याही ओव्हरमध्ये अगदी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून तशीच चांगली कामगिरी करत असताना दिसत आहेत सध्या योगेश कोले. अंतिम 4 बॉल अजूनही शिल्लक आहेत. शेवटचे 4 बॉल काय घेऊन येतील हे पाहूया. पूर्वार्ध कसा राहील दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. हा फटका चांगला आहे. बॅटच्या रडार मध्ये ताकदीचा प्रचंड वापर आणि टायमिंगचा संगम इज इक्वल टू 6 षटकार. भूषण म्हात्रे इज ऑन फायर. मागील 2 चेंडू निर्धाव जे खेळले होते त्या नुकसानाची भरपाई हे व्हायलाच हवी हे सांगत असताना षटकार यांनी ठोकलाय. धावसंख्या फलकामध्ये होईल बदलाव. 41 धावा भूषणच्या वैयक्तिक खेळ आपण पाहूया. त्यानं 6 बॉलचा सामना केलाय, 2 षटकार त्यामध्ये गतीनं बीट केलं. एज लागल्यानंतर चेंडू जाऊन विसावला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. खेळाडूतील झेलबाद भूषण म्हात्रे यांच्या केलीचा होईल अंत. वेल हातामधून निसरून चालली होती आणि त्यामुळे वेलीच सावरताना गोलंदाजांना पाहायला मिळालं. या षटकामध्ये जवळपास 9 रन आलेत. धावसंख्या फलकावर धावा तुम्ही 41 पाहत आहेत. आता जयदीप म्हात्रे बाद झाल्यानंतर भूषणी परतलेत. भूषणचं वैयक्तिक 14 तर जयदीपचं वैयक्तिक 9 वर. साईशनं मात्र संघाचा डाव खूप चांगल्या पद्धतीने चालवलाय. साईशची वैयक्तिक केली आपण पाहूया. जवळपास त्यांनी सामना केलाय ते 12 चेंडूंचा जवळपास सामना केलाय. 17 धावांचं योगदान आपल्या टीमसाठी दिलंय. यावेळेला देखील बॉलला मिस करत असताना आणि चेंडू जाऊन नक्कीच ते हातलेल आणि आणखीन एक खेळाडू होईल ते बाद. कारण इथे थोडंसं मिस केलं या बॉलला. कारण शेवटच्या षटकामध्ये थोडीशी रणनीती असते. बॉल डॉट होण्यापेक्षा सिंगल का होईना ती करण्याचा प्रयत्न आपण करू नये. याच प्रयत्नानं आता खेळाडू बाद झालेत. अंतिम चेंडू आता पूर्वार्धामधील. धावसंख्या फलकावर रन लागले टोटल 41. बॅट्समन आउट झाले 3. कशी राहील कामगिरी या लास्ट बॉलवर. हा ही चेंडू चांगला आहे. अंत भला तो सब कुछ भला हे सांगत असताना शेवट गोड केला. धावसंख्या थांबवली आणि जिथे किमान 50 ते 55 धावा पाहत होता जासई संघ, त्या जासई संघाला थांबवलं आणि 41 धावा बोर्डवर तुम्ही पहिल्या पूर्वार्धामध्ये पाहतायत. 42 धावांचं आव्हान द्वितीय सत्रामध्ये सेट केले गेले. आता टीम टाकी गाव संघासमोर कशा रीतीने या धावा चेस केल्या जातील. जेवढे दमदार परफॉर्मन्स आजच्या दिवसामध्ये या दोन्ही टीमने दिले त्यामुळे फाईट कशी राहील द्वितीय सत्रामध्ये बरेच उत्तर आता प्रेक्षक वर्ग शोधतायत. तर पाहूया या द्वितीय सत्रामध्ये कोणाची चांगली कामगिरी होईल आणि जशी द्वितीय सत्राला सुरुवात होईल ऐकूया आपण पुन्हा एकदा आमचे शेरो शायरीचे बादशाह आपण बाबू शहाला यांचा आवाज, सुमधुर आवाज आपण ऐकूया. षटकार नेहमीच मारतो आहे अशी पावर. षटकार नेहमीच मारतो आहे अशी पावर. मी आहे खरा क्रिकेट चालवर. मी आहे खरा
थँक्यू डीजे. चला संगम माली यांचे बंधू संजोग माली यांना विनंती असेल जर आपण यावं व्यासपीठावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. तर प्रथम सत्रामध्ये बॅटिंग करत असताना 4 ओव्हर्समध्ये धावा बनवल्या गेल्या. त्या तब्बल 41-42 धावींची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. तर सन्माननीय सूर्यकांत पाटील साहेबांना विनंती करतो की आपण मंचावरती यावं. आपल्या या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. याच्यानंतर 3 मॅचेस आय थिंक बॅलन्स असतील. फर्स्ट सेमीफायनल, सेकंड सेमीफायनल आणि फायनल. तर विनंती असेल बघा, फर्स्ट सेमीफायनल ए आणि बी पोल मधून खेळवली जाईल. तर खंडोबा 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन संघाचे कर्णधार आपण टॉस साठी लगेच संपर्क साधा. आणि मातोश्री ऑटो गॅरेज रायबादेवी रावे क्रिकेट संघाचे संगणक या ठिकाणी उपस्थित. माफ करा, जय हनुमान दापोली अनुज एंटरप्राइजेस कॅप्टन ऋषी आपण यायचे. फर्स्ट सेमीफायनल तुम्हाला पाहायला मिळेल ए वर्सेस बी आणि त्याच्यानंतर सेकंड सेमीफायनल सी वर्सेस डी अशी लढाई असेल. ए पोल मधून तुम्ही वाकलन क्रिकेट संघाला पाहिलात, बी मधून जय हनुमान दापोली संघाला पाहिलात, सी पोल मधून तुम्ही आय थिंक मातोश्री ऑटो गॅरेज रायबादेवी रावे संघाला पाहिलात. रावे संघ डी पोल मधून क्वालिफाय झाला आणि हा शेवटच्या दिवसाचा सी पोल असेल. यातून जो जिंकेल तो रावे संघाविरुद्ध खेळेल याची नोंद घ्या. तर इथे सन्मान केला जाईल मयूर सिक्युरिटीचे सर्वा माणिक शेठ म्हात्रे साहेब जासई यांचा इथे सन्मान केला जाईल. तर माणिक शेठ म्हात्रे साहेबांना विनंती करतो की आपण अतिथी कक्षामध्ये यावं आणि आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. आणि आपल्याला सन्मानित करण्यासाठी मी मातोश्री ऑटो गॅरेजचे सर्वा इथे हरेश रसाल यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते माणिक शेठ म्हात्रे साहेब जासई यांचा आपण सन्मान करावा. तर वाकलन क्रिकेट संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झाले. तर ऋषी दापोली संघाचे कर्णधार आपण या टॉस करण्यासाठी याच्यानंतरची लढत असेल. तो बिल्कुल चलते हैं मुकाबले की तरफ. बड़ा मैच है दोनों टीमों के बीच में. जो जीतेगा वो बिल्कुल सुपर 4 में क्वालिफाई करेगा. कम से कम एक ट्रॉफी जो अपने घर पर तो लेकर जा सकती है और सीधा सेकंड सेमीफाइनल खेलने का मौका उस टीम के पास रहेगा जो मातोश्री ऑटो गैरेज रायबा देवी रावे टीम इंतजार कर रही है. तो पहली गेंदबाजी का कमान संभालने के लिए गेंदबाज बिल्कुल आप देख सकते हैं साइश मात्रे लेफ्ट आर्म सीमर गेंदबाज है. पहली गेंद बल्ले के निचले हिस्से में जरूर लगी थी, रन लेने की कोशिश. अगर डायरेक्ट हिट होता यह मामला नजदीकी बन सकता था, लेकिन चलिए बाल बाल बचे, सुरक्षित रहे खिलाड़ी क्रीज के अंदर. 1 रनों के साथ राहुल स्पोर्ट्स 11 टाकीगांव टीम के बल्लेबाज ने अपना खाता खोला. और एक बार चर्चा करेंगे ना तो निश्चित तौर पर टाकीगांव टीम को ये वाइल्ड कार्ड एंट्री मिली है. रायगढ़ के लोगो मास्टर नयन हवल, इनका भी हम स्वागत करते हैं. पूरी तरीके से जासई के सभी समर्थक काफी दमदार यहां पर नजर आते हुए उन सभी का स्वागत करते. 1 रनों के साथ बल्लेबाज ने उमेश ने अपना खाता खोला और स्ट्राइक पर बल्लेबाज आएंगे स्वप्निल खार पाटिल. गेंदबाज साइश एक बेहतरीन खिलाड़ी है, एक युवा ऑलराउंडर प्रतिभावान खिलाड़ी जिसकी गणना की जाती है. लेकिन लो फुल टॉस बॉल थी, लॉन्ग ऑफ की तरफ खेला जरूर है, रूपेश के इनके तरफ थे लेकिन तब तक रोके थ्रो करे. 2 रन लेने का मौका था और इसी 2 रनों की मदद से अपना खाता खोलते हुए स्वप्निल खार पाटिल और इसी 2 रनों की मदद से टाकीगांव 11 टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल 3 रनों के ऊपर. टारगेट है 42 रनों का ये टारगेट है. प्रति ओवर की बात करेंगे तो 10.25 की औसत से इन रनों को बनाना है और देखेंगे कि ये शुरुआत पावर प्ले में कैसी हो गई. हवा में है गेंद, मौका बनेगा. खुद गेंदबाज अपने फॉलो थ्रू में साइश के नाम पे लगती हुई ये सफलता और पहला करारा झटका लगता हुआ टाकीगांव टीम को. एन्जॉय स्पोर्ट्स आयोजित चषक 1 नंबर, स्वर्गीय डॉक्टर भानुदास मूर्ती चषक 1 नंबर. आम्ही आहे तर क्रिकेट प्रेमी लवर, आम्ही आहे तर क्रिकेट प्रेमी लवर. तो बिल्कुल बल्लेबाज लौटेंगे मैदान से बाहर. पहला करारा झटका स्वप्निल खार पाटिल मैदान से बाहर. 42 का टारगेट है और ये साइश मात्रे का ओवर जो है बहुत निर्णायक होगा, क्योंकि व्यावसायिक तौर पर जब भी तालुका हाफ की टूर्नामेंट हो गावदेवी गावटान टीम की ओर से एक आक्रामक गेंदबाजी की भूमिका निभाते हैं. वो चाहे खुला ओपन भी क्यों ना हो, व्यावसायिक क्रिकेट वो वहां से भी काफी कमाल का योगदान गावदेवी गावटान टीम की तरफ से देते हैं. करण मडवी के साथ एक और बाया ये
ऑलराउंडर आप देख सकते हैं, लेकिन आज ग्रामीण का मुकाबला खेल रहा है इस चिरले के एंजॉय स्पोर्ट्स यानी कि स्वर्गीय डॉक्टर भानुदास स्मृति चषक में अपना नसीब आजमाता हुआ। अब ट्रैकर की बॉल, बल्ले का बाहरी किनारा लगा था जरूर, कप्तान के द्वारा यह शानदार फील्डिंग नजर आई। एक समय लग रहा था कि यह चौका ही जाने वाला था, लेकिन उस गेंद को रोका। तब तक एक रन कंप्लीट करते हुए दोनों बल्लेबाजों ने छोर बदले। अब स्ट्राइक पर आएंगे बल्लेबाज उमेश निहाल नाइक, एक अच्छे ऑलराउंडर है, जिस ऑलराउंडर की गणना बिल्कुल आप देख सकते हैं कि बड़े बड़े टूर्नामेंट, बड़े बड़े व्यावसायिक खेलों में भी की जाती है। और ये टाकीगांव की चर्चा करेंगे ना तो निहाल एक ऐसा उभरता हुआ खिलाड़ी है जो मैच को किसी भी तरह से बनाने की ताकत रखता है। साइज तैयार, शॉर्ट पिच लाइन की बॉल तेज तर्रार फेंकी थी। टेक ऑफ होने के बाद थोड़ी सी उछाल तो जरूर था इस गेंद के ऊपर, लेकिन सीधा विकेट कीपर के दस्तानों में जाती हुई डॉट बॉल की समाप्ति। ये झांसी टीम की चर्चा करेंगे ना, पहले पावर प्ले के ओवर में साइज मादरे की गेंदबाजी के ऊपर काफी निर्भर रहती है, क्योंकि वो जानती है साइज के ओवर में, पावर प्ले के ओवर में कम से कम 5 या 6 ही जाएंगे, ये उन्हें भी पता है। लेकिन कभी कभी होता है कि आप लेफ्ट हैंडर बल्लेबाज हो, बड़े शॉट लगाकर आप सामने वाले गेंदबाज को भी प्रेशर बना सकते हैं। शॉट अच्छा इस बार, लेकिन सीधा फील्डर रुपेश के हाथों में। ऐसा लग रहा था कि ये क्या छूटेगा, इससे पहले मुकाबले में क्या छूटा था उनके हाथों से, और बढ़िया कैच यहां पर पकड़ा। और इसी के साथ लगता हुआ ये दूसरा छक्का, बल्लेबाज उमेश बैक टू द पवेलियन। ना का समझा आडवाच, तो बिल्कुल आप देख सकते हैं हमारे दोनों डांसर, यस, एक माइकल जैक्सन, देख सकते हैं दोनों को। कमाल का यहाँ पर पूरे दिन से आनंद देते हुए दर्शकों को। और ये मिकी माउस की जोड़ी बेहतरीन जो घनसोली से बिलोंग करती है, एक है सोनू, एक है सोनिया, एक है रोहित। तो 18 गेंदों में चाहिए 38 रनों की जरूरत महज इस मुकाबले को जीतने के लिए। साइज के पहले ओवर में सिर्फ रन आई 4 और महत्वपूर्ण 2 सफलताएं इनके नाम पर। यानी कि मैन ऑफ द सीरीज के भागदौड़ में जो भी खिलाड़ी होगा उसको विकेट के लिए 3 रन बिल्कुल दिए जाएंगे। लेकिन देखेंगे आखिरकार कौन सा होगा, ए पोल, बी पोल, सी पोल, डी पोल। एक खिलाड़ी को मात्र ये चमचमाती हुई बाइक, और बेस्ट बैट्समैन, बेस्ट बॉलर और बेस्ट फील्डर के लिए भी जो साइकिल रखी गई है, बहुत सारी इनामों की राशि, और सबसे ज्यादा इंप्रूव करने वाली ये बिग ट्रॉफीज, बड़ी बड़ी ट्रॉफी आप देख सकते हैं। लेफ्ट आर्म ओवर द विकेट से गेंदबाज कुणाल पाटिल तैयार। पहली गेंद कट किया है पॉइंट की तरफ, आउटफील्ड फास्ट है, खिलाड़ी दूर से आते हुए गेंद की तरफ, लेकिन जब तक रोकेंगे जोखिम भरा ये रन हो सकता है। और ये चलिए अंपायर भी खुद के ऊपर नहीं ज्यादा रिस्क लेना चाहते हैं, टेक्नोलॉजी है, तीसरे अंपायर की तरफ रेफर जरूर किया है। तो देखेंगे ये निर्णय क्या होगा। रन तो ज्यादा रिस्की था जरूर, लेकिन अगर आउट होते हैं बल्लेबाज, मेरे ख्याल से निहाल थे, अगर वो आउट होते तो बड़ा झटका लगेगा। देखेंगे गुड रनिंग बिटवीन द विकेट तो देखने को मिली, सुरक्षित क्रीज के अंदर खिलाड़ी है या नहीं ये भी जरूर चेक करेंगे हमारे तीसरे अंपायर संदीप पाटिल सर, जो आप देख सकते हैं बेहतरीन अंपायरिंग के पिछले 3 दिनों से, और आज ये चौथा दिन है उनका, कमाल की अंपायरिंग की भूमिका नजर आती हुई। चलिए देखेंगे क्या होगा निर्णय। रन तो इसकी जरूर था, 42 का टारगेट बनाना है स्कोर कार्ड के ऊपर। पहले ओवर में रन बने हैं सिर्फ 4। तो वाकलन और दापोली टीम के कप्तान दोनों भी मौजूद हैं, मी सन्माननीय माणिक शेठ मात्रे। तर मयूर सिक्युरिटीचे ओनर सन्माननीय माणिक शेठ मात्रे साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करावा। प्रदीप आलेत वाकलन संघाचे कर्णधार, आणि ऋषी देखील आलेत। तो नॉट आउट का इशारा बिल्कुल अंपायर का, और ये थोड़ी सी खुशी नजर आती हुई आप देख सकते हैं। जिस तरीके से ये निहाल का इंपॉर्टेंट विकेट था, ये जानती है झांसी टीम भी कि ये विकेट काफी इंपॉर्टेंट था उनके लिए। गुड रनिंग विद विकेट, 2 रन चुरा लिए, लेकिन नजदीकी ये मामला था। टोटल टीम की रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर 6 रन। गेंदबाज कुणाल
लेफ्ट आर्म ओवर द विकेट से शॉट बढ़िया है, इनफील्ड के ऊपर से खेलने का प्रयास। एक समय लग रहा था कि ये डीप एक्स्ट्रा कवर का खिलाड़ी कैच जरूर लेंगे, लेकिन एफर्ट लाजवाब। ऐसा नहीं है कि ये कैच ही था, कैच के लिए एफर्ट लाजवाब था इनका। अगर थोड़ी सी भी कुछ गलती होती ना तो ये गेंद बिल्कुल सीमा रेखा पार हो सकती थी। एक रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 7 रनों के ऊपर। 16 गेंदों में चाहिए 35 रनों की जरूरत। तो चलिए, ये खराब क्रिकेट है, ये खराब क्रिकेट है। जहां पर 1 ही रन होना चाहिए था वहां पर 2 रन बटोरे। तो फर्स्ट सेमीफाइनल का टॉस सिक्का उछला है जय हनुमान अनुज एंटरप्राइजेस 11 दापोली टीम के पक्ष में। तर माणिक शेठ म्हात्रे यांच्या वतीने या स्पर्धेसाठी मयूर सिक्युरिटीचे सर्व माणिक शेठ म्हात्रे यांच्या वतीने या स्पर्धेसाठी तब्बल 3000 रुपयाची देणगी ते देण्यात आलेले, त्यांचा मी या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करतो। देखिए, साथ देने का हुनर है ना, ताले से सीखिए। खुद टूट जाएगा मगर चाबी नहीं बदलेगा। यहां पर जोड़ी फेविकॉल से बनानी होगी तभी ये तो मैच ही बनेगा। 15 गेंदों में 33 की दूरी। बॉलर ओवर द हेड सर के ऊपर से खेला था, वी शेप में बढ़िया फील्डिंग नजर आती हुई रुपेश पौड़ी के माध्यम से। और तब तक 1 रन, एक से काम नहीं बनेगा। यही तो चाहती है स्वर्गीय मेघनाथ शेठ प्रतिष्ठान 11 जासिर टीम। एक जाए, चौके छक्के रोकना है। अभी तक इस पारी की चर्चा करेंगे। मेरे ख्याल से यह चौके छक्के निकले नहीं है, सिर्फ डबल सिंगल के साथ इस पारी को बिल्कुल आगे बढ़ाते हुए ये दोनों बल्लेबाज। हालांकि 2 विकेट सस्ते में लौटे हैं, लेकिन इस पारी को संभालना होगा। शॉट लाजवाब है इस बार, बल्ले का फेस खोला है, सीधा गेंद गिरेगी गैप में। और यह आता हुआ बल्लेबाज निहाल नाइक के बल्ले से इट्स मैक्सिमम 6 रन। शाखा प्रमुख विंधने संदेश पाटील साहेब यांचे या ठिकाणी शुभागमन झालंय, त्यांचं सहर्ष स्वागत करू या स्पर्धेच्या वतीनं। आणि त्यांच्या समवेत नागरदास पाटील साहेब यांचे देखील या ठिकाणी शुभागमन झालंय, त्यांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीनं। तो छक्के के बाद आया सिंगल, पानी की मांग की जा रही है मैदान में। तुरंत 12वें खिलाड़ी से गुजारिश करते हैं दोनों भी पानी लेकर जाइए। ओवर नंबर समाप्त हुआ टोटल 2 और 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या बनी है 17। जीतने के लिए 42 का टारगेट है। आने वाली अब गेंदें बची है 12 और जीतने के लिए चाहिए 25 रनों की आवश्यकता। चाहिए 25 रनों की आवश्यकता। क्या शानदार मुकाबला इन दोनों टीमों के बीच में। ये बिल्कुल क्वालिफायर मैच यानी कि सुपर 4 के लिए लड़ाई है। जो जीतेगा वो ट्रॉफी का हकदार बनेगा। चैतन्य शेठ पाटिल जिनके माध्यम से ये बड़ी बड़ी ट्रॉफी हमें पुरस्कृत दी गई है, उनका भी हम स्वागत करते हैं। गेंदबाजी के मार्ग पर लेफ्ट आर्म स्पिन गेंदबाज प्रमोद मडवी को गेंदबाजी के लिए लाया गया कप्तान ने। और स्ट्राइक एंड पर बल्लेबाज होंगे निहाल नाइक, जो एक छक्का लगाया, उसके बाद अंतिम गेंद के ऊपर सिंगल लेग स्ट्राइक अपने पास रखी। और जानते पूरी तरीके से दारोमदार इनके कंधों पर होगी। पिछले 2 मुकाबले में शायद ये खिलाड़ी नहीं था, और ये लीजिए इनकी पूरी तरीके से अब तीसरे मुकाबले में जो वापसी हो चुकी है, और ये ट्रम्प कार्ड अपने टीम के लिए बनता हुआ। क्योंकि निहाल नाइक ने 1 ओवर फेंका था, सिर्फ रन दिए थे मेरे ख्याल से, माफ कीजिएगा 16 रन दिए थे। अंतिम गेंद के ऊपर छक्का खाया था और वहां से थोड़ी सी मुश्किलें पैदा हुई थी, लेकिन बल्लेबाजी में वो अच्छा दमखम अपने टीम के लिए दिखाते हुए। फील्डिंग में लगातार परिवर्तन, डीप पॉइंट एक तैनात है, एक्स्ट्रा कवर है, लॉन्ग ऑन है, मिड विकेट है, स्क्वायर लेग है। ये 30 सर्कल की व्यू रचना आप देख सकते हैं। प्रमोद लेफ्ट आर्म ओवर द विकेट, स्विच हिट खेलने का प्रयास, शायद बल्ले पर ठीक तरीके से कनेक्ट होती तो ये मौका बन सकता था। डॉट बॉल की बिल्कुल समाप्ति होती हुई समीकरण बदलेगा। जैसे जैसे डॉट गेंदें आएगी वैसे वैसे प्रेशर बनाया जाएगा राहुल स्पोर्ट्स 11 टाकीगांव टीम के बल्लेबाजों के ऊपर। लेकिन देखेंगे ये बल्लेबाज ज्यादा लेने की कोशिश करते तो है नहीं,
प्रमोद भी अच्छे अनुभवी मूर्छे हुए गेंदबाज है, क्या इस यंगस्टर के ऊपर प्रेशर बना पाएंगे? इस बार भी अच्छा शॉट है, मिड ऑफ में फील्डर तैनात, रन रिस्की था, ये नॉट आउट कॉल अंपायर का। शायद सुरक्षित रहे कि क्रीज के अंदर खिलाड़ी, कोई रन नहीं है। बैक टू बैक 2 गेंदे डॉट फेंकी गेंदबाज प्रमोद मडवी ने। देखिए यहां पर अब बड़े शॉट आएंगे तो शायद जो प्रेशर निकला जाएगा, क्योंकि 10 गेंदों में 25 अब जरूरत है, क्योंकि 12 में 25 अब थोड़े से छोटे लगते हैं, लेकिन जैसे इस क्रूशल मोमेंट में 1-2 गेंदे डॉट जाती है ना, तो शायद ये प्रेशर बना जा सकता है। इसीलिए कहते हैं कि छोटी सी जिंदगी में गुरूर कम होना चाहिए, एवरीथिंग इज पॉसिबल, बस आपके सोच में दम होना चाहिए। ये सोच दिखाई जासे टीम के कप्तान ने कि प्रमोद को तीसरे ओवर में आमंत्रित किया। लेफ्ट आर्म गेंदबाज है, जानते राइट हैंडर बैट्समैन के सामने दिक्कतें पैदा करते ये गेंदबाज। निहाल नाइक को ये फुल टॉस बॉल थी, डीप बैकवर्ड स्क्वायर की तरफ गेंद जाती हुई, फील्डर आते हुए रुपेश उठाएंगे, फील्ड करेंगे, दूसरा क्या ये प्रयास था, और मेरे ख्याल से आसानी के साथ ये दूसरा रन भी मुकम्मल होते हुए 2 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 19 रनों के ऊपर। गेंदें बची है 9 और जीतने के लिए चाहिए 23 रनों की बिल्कुल आवश्यकता। देखिए अबर इक्का दुक्का से, हालांकि ये थोड़ा सा टारगेट है, कम किया जा सकता है। 3 गेंदें अभी तक बची है, 3 गेंदों में शानदार प्रमोद ने गेंदें फेंकी है। अगर एक आध खराब बॉल आती है, बड़ा हिट लगेगा, तो ये मुकाबले में पूरी तरीके से जबरदस्त कमबैक करेगी राहुल स्पोर्ट्स 11 टाकीगांव टीम। अच्छा शांत संयमी से अभी तक बल्लेबाजी नजर आती हुई निहाल के माध्यम से फिंगर रोल करने की ये कोशिश थी, ऑफ स्टंप यॉर्कर, सटीक ठिकाने पर ये गेंद गिरी और बस देखते ही रह गए। डॉट बॉल की समाप्ति। अंतिम 2 गेंदें इस ओवर की बची है और आने वाली टोटल 8 गेंदों में चाहिए 23 रनों की आवश्यकता। ये टर्निंग पॉइंट वाला ओवर है। इनसाइड आउट मारने का प्रयास था, बल्ले और गेंद का संपर्क हुआ नहीं, डॉट बॉल की समाप्ति। ये ओवर ने पूरी तरीके से स्वर्गीय मेघनाथ शेठ प्रतिष्ठान जासे टीम को कमबैक कर दिया है, और ये कमबैक वाला ओवर जो है ना, वो पूरी तरीके से अब टाकीगांव टीम को ये मुकाबले से थोड़ा सा दूर कर सकती है। ये गेंद बिल्कुल ऑफ स्टंप से बाहर है, अंपायर ने इस गेंद को वाइड बॉल करार घोषित कर दिया है। वाइड के साथ एक्स्ट्रा खातों में बढ़ोतरी होती हुई 1+1 रन मिलेंगे इस गेंद के ऊपर। टोटल 2 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 21 रन। 7 गेंदें बची है, 21 रनों की आवश्यकता। देखिए ये जो वाइड गेंद फेंकी है ना, ये गेंद आपको एक्स्ट्रा रिलीज करनी पड़ेगी, और हर एक कप्तान जानता है जब एक आध गेंदबाज वाइड गेंद एक्स्ट्रा फेंकता है ना, तो अंतिम गेंद के ऊपर उनके ऊपर बिल्कुल प्रेशर रहता है, और प्रेशर के साथ मेरे ख्याल से अब इस मैदान के ऊपर क्या गेंदबाजी करेंगे प्रमोद, क्योंकि एक गेंद इन्हें एक्स्ट्रा रिलीज करनी है। 6 गेंदों का एक ओवर, उसमें आपका एक वाइड, और उसकी वजह से आपके लिए थोड़ी सी ये परेशानी बिल्कुल नजर आती हुई। क्या अंतिम गेंद के ऊपर कोई आएगा बड़ा नंबर जहां पर टाकीगांव 11 टीम सुरक्षित रहेगी? सफल होकर तो खेला जरूर है, हवा में है पीछे खिलाड़ी, और क्या कमाल का ये कैच पकड़ा है, और एंड मूवमेंट पर लगता हुआ यह बड़ा झटका टीम टाकीगांव को। अब चाहिए 6 में 21 की दूरी। कैच पकडा वैभव डाकी साहेब उपतालुका प्रमुख संघटक शिवसेना यांचे या ठिकाणी शुभागमन झालंय। तर वैभव डाकी साहेब उपतालुका प्रमुख संघटक शिवसेना यांचे या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो। चलिए जयदीप मात्रे गेंदबाजी के मार्ग पर। बंटी उड़न प्रीमियर लीग में इसी मैदान के ऊपर बाइक जीती थी इस गेंदबाज इस खिलाड़ी ने, जो कप्तान भी थे, एक ऑलराउंडर खिलाड़ी जिन्होंने मैन ऑफ द सीरीज के तौर पर उड़न प्रीमियर लीग में इसी मैदान के ऊपर बाइक जीती थी। अब बैटल 2 बड़े खिलाड़ियों के बीच में है, क्योंकि आने वाले 6 में चाहिए 21 की दूरी, और जिस एंड से बल्लेबाजी हो रही है ना, वो एंड है रनों का। तो चलिए बंटी क्या रोकने में असमर्थ, लेग कटर ये गेंदबाज है, दोनों तरफ टर्न करने की ताकत है इस गेंदबाज में। पहली गेंद फ्लाइट दी थी, ललचाया था, सीधा कमेंट्री बॉक्स में जाती हुई लॉन्ग ऑन के पार, सीमा पार 6 रन।
वेरी गुड कैच, मुकाबले में पूरी तरीके से वापसी। ये इंपॉर्टेंट विकेट था, जानती है जासे टीम। पूरे खिलाड़ी इकट्ठा होकर इस विकेट का जश्न मनाते हुए ठोक दीजिए। चार गेंदे 15 और ये जो कैच पकड़ा है ना, मेरे ख्याल से मयूर बंटी के लिए वो 1000 रुपए का इनाम है। जो विकेट निकाली कल्पेश पाटिल और भावेश गरत साहब, इनकी ओर से ये 1000 रुपए का इनाम इस गेंदबाज को बिल्कुल दिया जाएगा। मैच अब 4 में चाहिए 15। चलिए, इस बार ऑन साइड में खेलने की कोशिश जरूर की थी, लेकिन सीधा गेंद बैक टू द बॉलर थी, लेकिन रनवे में थे शायद खिलाड़ी, शायद उसकी वजह से ये रन पूरी तरीके से कंप्लीट किया है। तो 1 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर कार्ड के ऊपर 28 रन। अब 3 गेंदों में चाहिए 14 रनों की आवश्यकता। मुश्किल नहीं है कुछ दुनिया में, तू जरा हिम्मत तो कर। अरे ख्वाब बदलेंगे हकीकत में, तू जरा कोशिश तो कर। कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, और इस मैदान के ऊपर दोनों टीमों को हार नहीं है मंजूर। सुपर 4 में कौन जाएगा? फ्लाइट दी थी, स्लोवर वन ने डिलीवरी थी, ऑन साइड में खेला, डीप मिड विकेट में दूर से साइश मात्रे उठाएंगे। दूसरे की कोशिश, थ्रो खराब था, कवर बेहतरीन, जबरदस्त कवर दिया, वरना ये मिलते एक्स्ट्रा 4, जुड़ जाते 6। जरूरत थी जो मेरे ख्याल से टीम टाकीगांव को, राहुल स्पोर्ट्स 11 टाकीगांव टीम को अब 2 में चाहिए 12 रनों की आवश्यकता। ये 2 रनों के साथ थोड़ी सी जिंदा अभी भी है इस मुकाबले में, क्योंकि एक बड़ा छक्का भी अगर यहां से आता है तो शायद ये मैच बिल्कुल बना रहेगा दोनों भी टीमों के लिए, और खास करके राहुल स्पोर्ट्स 11 टाकीगांव टीम को। बंटी स्लोवर गेंदे फेंकने में माहिर है, लेग कटर की गेंदे फेंकने में माहिर है। तैयार, तो चलिए बल्लेबाज होंगे आउट, अंपायर इशारा करते हुए, लेकिन बॉल नहीं है शायद अंपायर काउंट, तो बिल्कुल बैट्समैन होंगे आउट। तो 2 गेंदों में चाहिए अब 12 रनों की जरूरत है। तो चलिए, ये रविचंद्रन अश्विन की मुकाबले में हमने कमबैक किया है, और जो ये एंजॉय स्पोर्ट्स चिरले का डॉक्टर भानुदास स्मृति चषक का ये ट्रॉफी आप देख रहे हैं, उसमें सुपर 4 में क्वालिफाई होने के लिए रास्ता मात्र स्पष्ट हो चुका है। ये बड़ी ट्रॉफी तेरा है। तुम क्या जानो तो चलिए, एक बॉल में चाहिए अब जीतने के लिए टोटल 12 रनों की आवश्यकता। क्या जबरदस्त ओवर फेंका है वहां पर जयदीप यानी कि बंटी मात्रे के द्वारा। अंतिम गेंद के ऊपर शॉट तो बड़ा था, लेकिन सीधा बॉडी के हाथ में, और सुपर 4 में क्वालिफाई हो चुकी है स्वर्गीय मेघना स्टेट प्रतिष्ठान 11 जासे टीम। हार्दिक हार्दिक अभिनंदन, एंड हार्ड लक टीम राहुल स्पोर्ट टाकीगांव, जिन्हें वाइल्ड कार्ड एंट्री मिली थी और लगभग 2 मुकाबला जीत